उभे राहा तेव्हा पाणी भरतात तेव्हा दीदी पाणी भरते. असं वाटतं पूर्ण रिअल वाटतंय, पूर्ण रिअल. अरे तुम्हाला वाटलं मुलं बी रिअल आहेत. अरे असे खरं खरं डोंगर आहे. डिक्टो एकदम वाटतं, डिक्टो. जबरदस्त असं वाटतं एकदम रिअलच आहे. बघा मित्रांनो, एकदम पूर्ण असं रिअल वाटतं, पूर्ण रिअल. असं आहे का? येस, जबरदस्त. जबरदस्त मित्रांनो, एकदम असं वाटतं रिअलच आहे एकदम. खूप छान, काय कलाकृती केली आहे. भात हे करताय मळणी. भाताची मळणी ते तेव्हा नाचणी म्हणायचीच ना, ती जोडी आहे. नाचणी हे करतात तेव्हा ती जोडी आहे नाचणीची. मळणी. तेव्हा त्यांच्या तोंडाला लावून ठेवला का ते खातील. अरे आजोबा, आमची गावी करायची. मग या दोन्ही मुलं एवढं बघितलं ना तर बघा एकदम पूर्ण असं डिक्टो असं वाटतं की एकदम बैलच उभा आहे. मित्रांनो, मठाच्या विस्तीर्ण परिसरात हे संग्रहालय उभारले आहे. यामध्ये प्राचीन काळातील ग्रामीण जीवनशैली, शेती, विविध कारागीर जसे की सुतार, लोहार, कुंभार आणि त्यांची कामं करण्याची पद्धत अत्यंत सुंदर व जिवंत मेणाच्या पुतळ्याद्वारे दाखवली आहे. हे ठिकाण केवळ धार्मिक स्थळ नसून येथे अध्यात्म, निसर्ग आणि पर्यावरण यांची सुंदर भेट पाहायला मिळते. मठाच्या आवारात हजारो प्रकारच्या औषधी वनस्पती, मोठे उद्यान, ध्यान केंद्र आणि भव्य गोशाला आहे. या संग्रहालयाला भेट देण्यासाठी उत्तम वेळ म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत पर्यटकांसाठी खुले असते. संपूर्ण मठ व संग्रहालय फिरण्यासाठी साधारणपणे 3 ते 4 तास लागतात. आणि हे आपल्या कोल्हापूरमध्ये कण्हेरी मठामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं आहे. पहा मित्रांनो, तुम्ही कोल्हापूरला एक दिवस विजिट करा आणि हा कण्हेरी मठ बघा आणि मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला हा कण्हेरी मठ कसा वाटला. विटी दांडू. जबरदस्त.
हे ठिकाण काळसिद्धेश्वर परंपरेचे सर्वोच्च स्थान आहे. या मठाची स्थापना आणि परंपरा हजारो वर्ष जुनी मानली जाते. येथे भव्य महादेवाचे मंदिर असून येथील ध्यानधारणा आणि शांत वातावरण भाविकांना आकर्षित करते. कण्हेरी हे कोल्हापूरच्या दक्षिणेला 12 किलोमीटर अंतरावरचे एक गाव आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागून असणाऱ्या या गावात हा सिद्धगिरी मठ आहे. म्हणूनच त्याला कण्हेरी मठ असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या संतभूमीत भारतीय संस्कृती जपणारा मठ म्हणून कण्हेरी मठ प्रसिद्ध आहे. या मठात भारतीय संस्कृतीची शिकवण दिली जाते. हे एक प्राचीन तीर्थस्थान आहे. काय कलाकृती केली आहे खतरनाक. मित्रांनो, तुम्हाला हा कण्हेरी मठ पूर्ण व्यवस्थित बघायचा असेल तर तुम्ही सकाळची सुरुवात या कण्हेरी मठापासून करा. मित्रांनो, सर्व जाती धर्मांसाठी खुला असलेल्या कण्हेरी मठाला 1400 वर्षाची परंपरा आहे. भूकंप, महापूर, दुष्काळ अशा अनेक नैसर्गिक आपत्तींनी ग्रस्त असणाऱ्या लोकांसाठी श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे जीवनावश्यक वस्तूंची व वैद्यकीय सेवेंची तात्काळ मदत केली जाते. जगभर कोरोनाचे तांडव सुरूच असताना या मठाने हजारो लोकांना जेवण, अन्नधान्य अशी मदत देत दिलासा दिला आहे. कोणत्याही आपत्तींच्या काळात आपदग्रस्तांच्या हाकेला प्रतिसाद देणारा मठ म्हणून या मठाची ख्याती आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या 4 राज्यांच्या सीमांवर्ती भागात रेवाणसिद्ध, अमोघसिद्ध, मूळसिद्ध, करीसिद्ध, हालसिद्ध, वेताळसिद्ध यासारखे अनेक सिद्ध होऊन गेले आहेत. त्यांच्या नावाचे संप्रदायही निर्माण झाले आहेत. यापैकीच काळसिद्ध हे सिद्धपुरुष आहेत. कण्हेरी मठावर 100% स्वयंपूर्ण बनवणाऱ्या 14 विद्या आणि 4 वेद, 6 शास्त्र आणि 64 प्रकारच्या कला शिकवणाऱ्या देशातील या एकमेव अनोख्या गुरुकुळ विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातून व परदेशातूनही अर्ज येतात. 7 ते 10 वयोगटातील 100 जणांना निःशुल्क आणि निवासी प्रवेश देऊन त्यांना देशातील 150 आधुनिक व पारंपरिक प्रकारचे शिक्षण येथे देण्यात येते. हां, मग तेच बघूया. हां, आपल्या आता इथूनच जायचं आहे. ही जत्रा आहे, जत्रेचा नाही रथ आहे सॉरी. मोजायला टाइम नाही थोडा. व्हिडिओ मध्ये मोजूया. ओ कशी दिली हालत नाही काय बोलत नाही. नारळ नारळ कशी दिलेत? 50 रुपये नाही नको महाग आहेत. कन्नड लोकांचं बघ असतं ना ते केलेलं हां ते. हां त्रिशूल. चकल्या नाही, चकल्या नाही काय ते जिलेबी. जिलेबी हा पहिले खरोखर दिसायचे. कपडे शाळ चादरी शाळ
किती देत आहे बोला की. मठाच्या विस्तीर्ण परिसरात सुमारे 7 एकरात हे म्युझियम पसरले आहे. यात मानवी जीवनाची प्राचीन परंपरा जसे की मातीची भांडी बनवणारे कुंभार, शेती अवजारे, गुरे राखणारे धनगर, पारंपरिक व्यवसाय आणि ग्रामीण बाजारपेठ यांचे हुबेहूब पुतळे बनवून ग्रामीण संस्कृती मांडली गेली आहे.